प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा देवाच्या वचनावर मनन करूया. आजचा जो विषय आहे की परमेश्वर पापी जनांवर प्रेम करतो. पापी लोकांना तो तारण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. कारण प्रभूची इच्छा आहे की कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये. या जगामध्ये असणारा प्रत्येक आत्मा, प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्या पापाच्या बंधनातून त्याने बाहेर पडावं आणि एक आनंदाचं जीवन त्यांना मिळावं. आणि म्हणून देवाची योजना आहे की प्रत्येक पापी व्यक्तीचं तारण व्हावं. प्रत्येक पापी व्यक्तीने, वाईट करणाऱ्या व्यक्तीने वाईट गोष्टी सोडावं आणि आपलं जीवन चांगलं करण्यासाठी समर्पित करावं. आणि म्हणून 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन स्वतःचं बलिदान केलं यासाठी की त्या बलिदानाच्याद्वारे प्रत्येकाच्या पापाची क्षमा व्हावी. जो त्याच्यावर विश्वास ठेवेल, जो व्यक्ती त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवल, त्याच्या बलिदानाचा स्वीकार करेल, बलिदानावर विश्वास ठेवल, ईश्वर विश्वास ठेवल, त्या प्रत्येकाचं तारण होईल. आणि म्हणून मुळातच देवाचा उद्देश हाच आहे की प्रत्येक आत्म्याचं तारण. कारण म्हणून आम्ही उदाहरण अनेक बायबलमध्ये पाहतो की मनुष्यानं वाईट मार्ग सोडावं आणि चांगल्या मार्गाचं अनुसरण करावं, यामध्ये देवाला आनंद आहे. कोणी दुर्जन आपल्या वाईटामध्ये मरू नये, कोणी दुर्जन आपल्या वाईटामध्ये मरून नाश होऊ नये, तर त्याने वाईटाचा त्याग करून चांगलं जीवन जगावं, यात परमेश्वराला आनंद आहे. ज्यावेळेस मनुष्य चांगलं जीवन जगतो, ज्यावेळेस मनुष्य आनंदाचं जीवन जगतो, पवित्रतेचं, सात्विकतेचं जीवन जगतो, त्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याला आशीर्वाद देतो. आणि मग स्तोत्रसंहिता याच्या पहिल्या अध्यायात आम्ही पाहतो, स्तोत्रसंहिता अध्याय पहिला, त्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीनं चालत नाही, पापीजनांच्या मार्गामध्ये पाऊल घालत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात तो रमतो, त्याचं अहोरात्र मनन करतो. तो पाण्याच्या डोहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. पण या ठिकाणी 3 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. 3 गोष्टी विषय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि त्या तिन्ही गोष्टी पापाला दर्शवत आहेत, वाईटाला दर्शवत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीनं चालत नाही. दुर्जनांच्या मसलतीनं, जे दुष्ट विचार असलेले लोक, जे हमेशा वाईट करणारे लोक, जे हमेशा वाईट सल्ले देणारे लोक, अशा लोकांच्या सल्ल्यानं जो व्यक्ती चालत नाही आणि पापी लोकांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर त्याऐवजी तो आपला वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालतो. त्याच्या शास्त्राचं तो अहोरात्र मनन करतो, त्यावर तो मनन करतो. फक्त मननच करत नाही, तर त्या अनुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. तो व्यक्ती धन्य आहे. आणि तो व्यक्ती पाण्याच्या डोहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. म्हणजे पहा, पापापासून, वाईटापासून ज्यावेळेस तो व्यक्ती दूर राहतो, पाण्याच्या डोहाच्या कडेला लावलेलं जे झाड आहे, ज्या झाडाचं गुणधर्म आम्ही पाहतो, ज्या झाडाकडे जर पाहिलं तर ते झाड हमेशा हिरवंगार असतं. ते आपल्या हंगामामध्ये भरपूर फळ देतं. त्याचे पानं कोमेजून जात नाहीत, सुकत नाहीयेत. त्याची सावली पण गार असते, त्याची सावली पण दाट असते आणि ते लोकांना आकर्षण करतं. लोकांना वाटतं की चला त्या झाडाखाली जाऊन बसूया, चला त्या झाडाचं फळ खाऊया. त्या झाडाला पाहून मनुष्याचं मन त्या ठिकाणी आनंदित होतं. कारण हे झाड पाण्याच्या डोहाजवळ आहे. पाण्याच्या डोहाजवळ लावलेलं आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे. आणि ह्यामुळे, ह्या कारणास्तव ते झाड हिरवगार आहे. आणि तशाच प्रकारे मनुष्याचं पण जीवन आहे. ज्यावेळेस एखादा मनुष्य वाईट सोडतो,
निंदकाच्या बैठकीत बसत नाही, दुर्जनाच्या सल्ल्यानं चालत नाही, पापी लोकांच्या मार्गात उभा राहत नाही, तर देवाच्या सानिध्यात बसतो. त्या व्यक्तीचं जीवन त्या हिरव्यागार पाण्याच्या डोहाजवळ लावलेल्या झाडासारखं आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे माझ्या प्रियांनो, प्रत्येकाचं जीवन त्या पाण्याच्या डोहाजवळ लावलेल्या झाडासारखं व्हावं. त्याने आपल्या हंगामी फळ द्यावं. ते अनेकांना बदलणारे लोक असावं. अनेकांसाठी आदर्श लोक ते असावं. अनेकांना सावली देणारे, अनेकांना आनंद देणारे, अनेकांना चांगले सल्ले देणारे ते लोक असावं. हीच प्रियांनो देवाची योजना आणि देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं. प्रत्येकामधला पापाचा स्वभाव त्यांच्यापासून दूर जावं. प्रत्येकानं त्या पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं आणि प्रत्येकाला अनंत काळाचं आनंदाचं जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून एक उदाहरण आम्ही पाहतो, अनेक असंख्य असे उदाहरणं बायबलमध्ये आहेत. बायबलमध्ये असं पण म्हटलेलं आहे, पहिला इतिहास याचा 7वा अध्याय 14 वचनामध्ये, की ज्यास माझं नाव दिलं त्या माझ्या लोकाने दीन होऊन माझी प्रार्थना केली व आपल्या वाईट मार्गापासून ते परावृत्त झाले, तर मी त्या ठिकाणी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यास माझं नाव दिलं आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली व माझ्या दर्शनाविषयी ते उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून ते फिरले, तर मी स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. पण ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यावं असं जर आम्हाला वाटत असेल, तर आमच्या अपराधांची क्षमा होणं, अपराधांपासून आम्ही फिरणं, आमच्या वाईट गोष्टींपासून आम्ही फिरणं खूप महत्त्वाचं, खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही त्या वाईट स्वभावातून बाहेर पडत नाही, जोपर्यंत त्या वाईट स्वभावातून आम्ही बाहेर पडत नाहीये, तोपर्यंत देवाचा अलौकिक असा आनंद, देवाची शांती आमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की दुष्ट मार्गापासून फिरलं तर निश्चितरित्या स्वर्गातून देव त्यांची वाणी ऐकेल, स्वर्गातून देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि त्यांना परमेश्वर आजभोवतरित्या आशीर्वाद देईल आणि त्यांचं मन, त्यांचं जीवन आनंदित आणि आशीर्वादित होईल. आणि म्हणून या ठिकाणी देवाची शर्त आहे, देवाची इच्छा आहे की माझ्या लोकांनी दुष्ट मार्गापासून फिरावं, माझ्या लोकांनी वाईट मार्गापासून फिरावं, त्यांनी पश्चाताप करावं, त्यांना चांगलं जीवन जगावं, त्यांना पवित्र जीवन जगावं, त्यांना आनंदाचं, आदर्शाचं जीवन त्यांनी या समाजासमोर जगावं. कारण कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणी परमेश्वर प्रत्येकासाठी या ठिकाणी या वचनात म्हणत आहे की कोणताही आत्मा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिकतेचं जीवन प्राप्त व्हावं. आणि जर सार्वकालिकतेचं जीवन आम्हाला हवं आहे, तर निश्चितरित्या आमच्या पापाची क्षमा होणं, आमच्या दुष्ट मार्गापासून आम्ही फिरणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज या वचनाच्याद्वारे प्रभू तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे की जोपर्यंत आम्ही आमचा वाईट स्वभाव सोडत नाही, जोपर्यंत आमचे दुष्ट विचार आम्ही दूर करत नाही, तोपर्यंत देवाचा आनंद, देवाचा अलौकिक कृपा, देवाचा अलौकिक असा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येणार नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे मनुष्याचं तारण व्हावं, पापी लोकांनी पापातून फिरावं आणि चांगलं जीवन जगावं, त्यांनी जीवनाचा आनंद लुटावं, जीवन काय आहे हे त्यांना समजावं. यासाठी आज सुंदरसं वचन परमेश्वरने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून येशूची योजना आहे, येशूची इच्छा आहे, अखिल मानवाचं तारण व्हावं, त्याने पापावर विजय मिळवावं, पापाला त्यांनी हरवावं आणि आनंदाचं जीवन जगावं. आणि म्हणून आपण आज आपलं जीवन त्या देवाच्या हातात समर्पित करूया आणि त्या देवाचा जयघोष करू आणि त्या देवाला धन्यवाद देऊया. निश्चितरित्या तो परमेश्वर आज आपल्याला आशीर्वादित करेल. धन्यवाद देऊ आणि सदैव त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या नावाची स्तुती आणि गौरव करूया. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.